त्यांच्यासाठी भरपूर कपडे आणले असते, पण अपेक्षा नव्हती की एवढी पब्लिक इकडे जमा होईल. पण मी पण मला सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढी पब्लिक कशी काय आज जमलेली आहे. म्हणजे एवढी पब्लिक नाही जमत, पण आज भरपूर पब्लिक जमलेली आहे. तर ठीक आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला ते भरपूर कपडे घेऊन येतील. आज जरी कोणाला मिळाले नाही तरी वाईट वाटून घ्यायचं नाही, तुम्हाला पुन्हा ते येणार आहेत. कारण आपला आता 25 तारखेला इथे कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी आरोग्य शिबिर आणि त्या दिवशी बालवाडी होणार आहे आपली. तर प्रत्येक महिन्याचा शेवटच्या रविवारी इथे बालवाडी असणार आहे आणि आपल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये अनेक अशा ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. तिथे दवाखाना होणार आहे. तेव्हा ह्या ताईंची आपल्याला साथ मिळणारच आहे. त्या नेहमी येणार आहेत आपल्यासाठी. आपल्या मुलांचं शिक्षणाच्या करिअरच्या दृष्टीने या तुमच्या मुलांना जूनमध्ये वह्या लागतील, पेन लागतील, तरी त्या ताईंना मी सांगणार आहे तुमच्या मुलांना वह्या, पेन, पुस्तकं ते देतील. आणि ताईंसोबत मी भरपूर आम्ही काम केलेलं आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये पाण्याची टाकी बसवून दिलेले आहेत, बऱ्याचशा शाळांमध्ये वह्या वाटप केलेल्या आहेत, कपडे वाटप केलेले आहेत. आज ह्या ठिकाणी त्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत. तेव्हा पुढच्या वेळेस त्या आवर्जून येतील तुमच्यासाठी, एवढं मी इथे शब्द देत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. त्या अगोदर सर्व पाहुणे मंडळींचे सहर्ष स्वागत. जय हिंद.